नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? ज्ञानेश्वरी विद्या मंदिरामध्ये माझ्या सर्व लहान मोठ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणी यांचं स्वागत आहे. मुलांनो, तुम्ही आपल्या ज्ञानेश्वरी विद्या मंदिर या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केले का? जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या व सबस्क्राईब समोर जे नोटिफिकेशन आहे त्याला हिट करा, जेणेकरून आपल्या चॅनलवरती अपलोड होणारे नवनवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. आज आपण पाहणार आहोत शिक्षक दिन विषयी निबंध. तर हा निबंध तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या बरं का. आता तुम्हाला शाळेत होणाऱ्या निबंधाच्या स्पर्धांमध्ये, भाषणांमध्ये नक्की उपयोग होईल. तर चला पाहूया शिक्षक दिन विषयी विशेष निबंध. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. भारतीय संस्कृतीत गुरूंना देवासम मानले गेले आहे. शिक्षक म्हणजे केवळ ज्ञान देणारे व्यक्तिमत्व नाही, तर विद्यार्थी जीवन घडवणारे आणि उज्ज्वल भविष्य घडवणारे आधारस्तंभ असतात. अशा शिक्षकांना आदरांजली अर्पण करण्याचा दिवस म्हणजे शिक्षक दिन. भारतामध्ये दरवर्षी 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा केला जातो. या दिवशी भारताचे माजी राष्ट्रपती, महान शिक्षण तज्ञ आणि तत्वज्ञ डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस असतो. त्यांच्या सन्मानार्थ व त्यांचं शिक्षणाविषयीच योगदान लक्षात घेऊन हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. डॉक्टर राधाकृष्णन हे एक महान शिक्षण तज्ञ, तत्वज्ञ आणि लेखक होते. ते एक कुशल विचारवंत असून त्यांनी भारतीय संस्कृती, धर्म आणि तत्वज्ञान याचा जगभर प्रसार केला. ते 1962 साली भारताचे दुसरे राष्ट्रपती बनले. एकदा त्यांच्या काही विद्यार्थ्यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त साजरा करण्याची परवानगी मागितली. तेव्हा त्यांनी सांगितलं, जर तुम्हाला माझा वाढदिवस साजरा करायचाच आहे तर तो शिक्षक दिन म्हणून साजरा करा. त्यानंतर 1962 पासून दरवर्षी 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. शिक्षक हा विद्यार्थ्यांच्या जीवनातील मार्गदर्शक असतो. तो केवळ अभ्यास शिकवून आपले कर्तव्य पूर्ण करत नाही, तर विद्यार्थ्यांमध्ये चांगले संस्कार, आत्मविश्वास, शिस्त, विचारशक्ती आणि जीवन कौशल्य निर्माण करतो. शिक्षक हा वृक्षासारखा असतो. स्वतः ऊन पावसात उभा राहून विद्यार्थ्यांना सावली आणि फळ देतो. एक चांगला शिक्षक म्हणजे विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणारा दीपस्तंभ. यामुळेच शिक्षक हे कोणत्याही समाजाचे शिल्पकार मानले जातात. शाळा, महाविद्यालय आणि शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या स्वागतासाठी भाषणे, नृत्य, गाणी सादर करणे. शिक्षकांच्या भूमिकेत विद्यार्थ्यांचा एक दिवस, शिक्षकांसाठी खास कार्यक्रम व पुरस्कार वितरण. विद्यार्थ्यांनी शिक्षकांना भेटवस्तू, शुभेच्छा पत्र देणे, शिक्षकांप्रती आदर व्यक्त करणारे मनोगत. या दिवशी संपूर्ण शाळा आणि महाविद्यालयांमध्ये एक वेगळाच उत्साह आणि ऊर्जा असते. पूर्वी गुरुकुल पद्धतीत शिक्षक शिष्य नातं अत्यंत आदरयुक्त आणि आत्मीयतेचं असे. आजच्या काळातही शिक्षक हे तितकेच महत्वाचे आहेत, मात्र शिक्षण पद्धतीत मोठा बदल झाला आहे. डिजिटल शिक्षण, ऑनलाईन क्लासेस, आधुनिक तंत्रज्ञान यामुळे शिक्षकांच्या भूमिकेतही आमूलाग्र बदल झाला आहे. आजचे शिक्षक हे केवळ पुस्तकी ज्ञान न देता विद्यार्थ्यांमध्ये चिंतन, सर्जनशीलता आणि आत्मनिर्भरता वाढवण्याचं कार्य करतात. ते आता गुरुसह मार्गदर्शक, प्रशिक्षक, सल्लागार आणि प्रेरणास्थान झाले आहेत. शिक्षक दिन हे स्मरण आहे की आपण आपल्या जीवनात जे काही शिकलो त्यामागे कुणाचे तरी आपल्याला घडवणाऱ्या गुरूंना आदरपूर्वक नमवायला शिकवतो. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये कृतज्ञता, नम्रता आणि संस्काराची जाणीव निर्माण होते. हा दिवस शिक्षकांप्रती आदर व्यक्त करण्यासोबतच समाजात शिक्षणाचं महत्त्व अधोरेखित करतो. शिक्षक हे
शिक्षक दिन हे एक सामाजिक संदेश आहे की शिक्षण हा समाज विकासाचा कणा आहे. शिक्षक दिन म्हणजे एक सुंदर संधी आहे आपल्या शिक्षकांना त्यांच्या अथक परिश्रमाबद्दल धन्यवाद म्हणण्याची. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर आपण शिकतो, पण शालेय जीवनातील शिक्षकांचे महत्व व स्थान कायमच विशेष असते. आज आपण डॉक्टर, इंजिनियर, नेता, लेखक, उद्योजक, अधिकारी काहीही असलो तरी हे सर्व घडवणारे मूलाधार शिक्षक असतात. या शिक्षक दिनी आपण ठरवूया की शिक्षणाबद्दल आदर बाळगू, शिक्षकांप्रती कृतज्ञ राहू आणि स्वतःचे जीवन मूल्यांनी घडवून समाजासाठी आदर्श ठरू. शिक्षक दिनाच्या सर्व शिक्षकांना वंदन आणि सलाम. तर अशा प्रकारे शिक्षक दिनाविषयी निबंध संपलेला आहे. मुलांनो, तुम्हाला हा निबंध आवडला का? निबंध आवडला असेल तर निबंधाला लाईक करा, शेअर करा, चॅनेलवर नवीन असल्याने चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.